ही पेरीची सुंदर झाड आहेत, आता आपल्याकडे पाहायला पण भेटत नाही. सुंदर, एकदम सुंदर असा एक बनच आहे त्यांचं. आणि ही नर्मदा माई या बाजूला वाहते. आणि आता आमची परिक्रमा जवळजवळ पूर्ण होत आले. आता हा शेवटचा एक पूल लागला आहे. आणि ही पाहू शकता पेरीची झाडं आहेत. आणि हा जुना रस्ता आहे इथला परिक्रमेचा. हां, अलीकडे सरकारने हा पूल बनवला आहे. नाहीतर पहिले ह्या कडाकडाने जायला लागायचं. ते खांब वगैरे दिसतात बघा, त्या खांबांच्या तिथून प्रदक्षिणा व्हायची. आता सगळं अलीकडे सुखकरच झालं आहे. ही लोक आंघोळ करतात, बोटी धावतात. एकदम छान नजारा आहे सकाळचा. लोक आनंद घेतात. मित्रांनो, फायनली आम्ही परिक्रमा पूर्ण करून सर्व विधी सोपस्कार पार करून आम्ही आता घरी निघालो आहेत. हे पहा आमचे मित्र हिंगिरे साहेब. साहेब, कसं वाटलं आमच्या 15 दिवस आमच्या संगतीमध्ये? काय एकदम सुंदर, चौघांचा चांगला सहवास लाभला आणि अखंड असा लाभत राहावा ही मयाचरणी प्रार्थना. नर्मदे यार. साहेब, आपण कॉन्टॅक्टद्वारे आता एकमेकांच्या बरोबर राहूच, कारण आपण 15 ते 17 दिवस आपण एकत्र काढलेत. आणि आपण हे कायमच्या आठवणी जपून ठेवूया. 100%. हनुमान महाराज, काय 2 शब्द अभंग वगैरे काहीतरी म्हणा या गोष्टीवरती. रामकृष्ण. थोडंसं काय परमार्थिक काहीतरी असावं. काय मला काही येत नाही. मला काय परमार्थीचा काय या नाही, म्हणजे असं काय नाही. तुम्हाला येत असेल तर म्हणा, आम्ही काय आग्रह नाही करणार, तसं काय नाही. रामकृष्ण हरी. हां, ठीक आहे. आपल्या 15 दिवस सहवास होता आपला एकत्र, आपण परिक्रमा केली. तुम्हाला कसं वाटलं सहवास आपला एकमेकांचा? माईच्या कृपेने आपलं सर्व चांगलं झालं, सर्व प्रवास सुखाचा झाला. नर्मदा माईला परत येण्याची इच्छा. अच्छा, त्यांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली माया चरणी. आणि आता राहिलेत सुभाष महाराज राहिले, त्यांना पण विचारा. सुभाष महाराज, फक्त 2 शब्द बोला, जास्त नका बोलू काय, कारण आता आपल्याला जायचं वेळ झाले. बोला. चांगला अनुभव आहे, सर्वांनी चांगली साथ दिली आणि आम्हाला देवासमाने भाऊ भेटले, त्याची मनापासून आभार मानतो. हां, हिमगिरी भाऊंचं बरंच, म्हणजे त्यांनी माझंच ओझं डोक्यावरचं खांद्यावर घेतलं असं म्हणायला हरकत नाही. मयानेच करून घेतली. आमचं इथे काहीच नाही. आता मी घराकडे निघतो, घराची ओढ लागली आहे. हो, चला ठीक आहे. तर मित्रांनो, हा मठ आहे गजानन महाराजांचा. आणि आम्ही आता घराकडे निघालो, कारण घरची पण ओढ असते माणसाला. आता कार्य एकदा साध्य झालं की ओढ लागते घरची. त्याप्रमाणे घरची ओढ लागलेली आहे आम्हाला पण. आणि खूपच सुंदर प्रवासाचं वर्णन होतं आमचं. बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या होत्या, पण व्हिडिओद्वारे सांगणे योग्य नाही वाटत. मस्त छान अनुभव होता. आणि आता निघतोय. हे गाड्या आमच्या पॅकिंग केलेत. ही हिमगिरे साहेबांची गाडी, या आमच्या दोघांच्या गाड्या. आणि आता आम्ही मुंबईकडे प्रयाण करतोय. नर्मदे हर. मित्रांनो, आता येताना आम्ही स्टॉपवर उभे होतो, तेव्हा आम्हाला हे दादा भेटले. आणि आमची सहज विचारपूस केली आम्ही त्यांना, की आम्हाला इथे राहायची व्यवस्था होईल का. तर आधीच ते माऊली आहेत, मालकरी आहेत. आणि त्यांचं हनुमान महाराज आणि सुभाष पाटील हे आपले ते मालकरी, असा एक संयोग जुळून आला. आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला मंदिरामध्ये जागा द्या म्हटलं. तर त्यांनी आम्हाला त्यांच्या गावाचं मंदिराचं सुचवलं नाव. आणि आम्ही आलो, तर इथं गावकऱ्यांनी पण आम्हाला राहण्याची व्यवस्था केली. आणि दादांनी आमचं मेन म्हणजे जेवणाचा भाग ते आम्ही करतो तुमच्यासाठी जेवण. तर आम्ही पण त्याला संमती दिली आणि त्यांनी उत्तम प्रकारे आम्हाला जेवण दिलं. आणि आता आम्ही जेवण तृप्त झालो. आणि हे मंदिर त्यांचं गावचं खूप छान मंदिर आहे. तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. आणि गावाचा गोराणे, शिंदखेडा गोराणे, ते मी आधीच सांगितलं आहे. तर खूप छान मंदिर आहे. आणि इथे आमची झोपायची व्यवस्था केली त्यांनी इथे. आता मी हे मंदिर बाहेरून असं दिसतं आहे. खूप लायटिंग वगैरे सुंदर केले. आणि गाव अगदी स्वच्छता वगैरे टापटीपपणा हे गावात आहे. रात्रीचं सीन आहे, आम्ही काय ते एवढं दाखवू शकत नाही. खूप छान माणसं मिळाली इथे. आणि त्यांनी आमच्या सर्व उत्तमाची व्यवस्था केली. आणि आता हे दादा पण इथे आलेत. आणि मित्रांनो, नर्मदा मातेच्या कृपेने आम्हाला अद्याप जशी परिक्रमा सुरू केली आणि आता संपत पण आली, घरची आमची जायची पण व्यवस्था आहे.
ती करतोय आमची प्रत्येक वेळेला आमची व्यवस्था करतोय. गाडी पंक्चर झाली तर तिथंच आमचा भाग उरकून टाकले तरी हे मोठे अनुभव आहेत. कधीतरी निवांत मी सांगू पण शकतो ते. सुवर्णपद्मिने तटान्त दिव्यहर्म्यवासिने सुपर्णवाहन प्रियाय सूर्यकोटितेजसे अपर्णया विहारिणे फणाधरेन्द्रधारिणे सदा नमः शिवाय ते सदा शिवाय शम्भवे. सतुङ्गभङ्गजह्नुजासुधांशुखण्ड रङ्गभृङ्गरञ्जितं द्विषत्सु पापजातजाततारिवारि संयुतं ऋतान्तदूतकालभूतभीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. रङ्गभृङ्गरञ्जितं द्विषत्सु पापजातजाततारिवारि संयुतं ऋतान्त